नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवान महावीर यांच्याविषयी अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकर आणि या धर्माच्या पुनरुज्जीवनाचे मुख्य आधारस्तंभ मानले जातात. त्यांचा जन्म सुमारे 2500 वर्षापूर्वी बिहारमधील कुंडलपूर येथे झाला. एका राजघराण्यात जन्मलेले महावीर हे राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशिला यांचे पुत्र होते. त्यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. राजपुत्र असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व सुखे चालून आली होती, परंतु त्यांचे मन भौतिक गोष्टींमध्ये कधीच रमले नाही. वयाच्या 30व्या वर्षी आपल्या मातापित्यांच्या निधनानंतर वर्धमानांनी संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजवस्त्रांचा त्याग केला आणि सत्याच्या शोधासाठी वनाकडे प्रस्थान केले. पुढील 12 वर्ष त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांनी मौन पाळले, थंडी, वारा आणि भूक तहानेचा विचार न करता ध्यान लावले. वयाच्या 42व्या वर्षी जांभिका गावात ऋतुपालिका नदीच्या काठी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. आपल्या इंद्रियांवर आणि विकारांवर पूर्ण विजय मिळवल्यामुळे त्यांना जिन आणि महावीर ही नावे प्राप्त झाली. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान महावीरांनी पुढील 30 वर्ष जनसामान्यांना उपदेश केला. त्यांनी त्या काळातील क्लिष्ट विधींना विरोध करून साध्या आणि नैतिक जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी प्रामुख्याने 5 महाव्रतांची शिकवण दिली. अहिंसा, कोणत्याही जीवाला इजा न पोहोचवणे, सत्य, नेहमी खरे आणि हितकारक बोलणे, अस्तेय, चोरी न करणे, ब्रह्मचर्य, पवित्र आणि संयमी जीवन जगणे, अपरिग्रह, अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे. त्यांचा सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे जिओ और जीने दो, जगा आणि जगू द्या. त्यांनी सांगितले की प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि प्रत्येकाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी प्राण्यांच्या बळीला विरोध केला आणि समता, प्रेम व करुणेचा प्रसार केला. भगवान महावीरांनी आपला उपदेश त्या काळातील लोकभाषा प्राकृत मध्ये दिला, जेणेकरून तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकेल. वयाच्या 72व्या वर्षी बिहारमधील पावापुरी येथे भगवान महावीरांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. आजही त्यांचे विचार संपूर्ण जगाला शांती, अहिंसा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रेरणा देतात. धन्यवाद.